नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। संत श्रेष्ठ भीमाभाई यांच्या जयंती निमित्ताने धुळ्यात काढण्यात आली शोभायात्रा। धुळ्यातील मद्य विक्रीसाठी अल्पवयीन मुलाचा वापर करणाऱ्या 2 वाईन शॉपवर पोलीस प्रशासनाने केली कारवाई। मुख्यमंत्री ममता दीदी बॅनर्जी यांच्या धुळ्यातील भाजपा ओबीसी मोर्चातर्फे करण्यात आला निषेध। धुळ्यातील पाणी पुरवठा सुरळीत करा, शिवसेनातर्फे मनपा प्रशासनाला देण्यात आले निवेदन। आईच्या स्मृती दिनानिमित्ताने फादर विल्सन रॉड्रिग्स यांच्यातर्फे वाटसरूंना पाणी बॉटलचे करण्यात आले वाटप। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। भोई समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री भीमाभाई यांच्या जयंतीनिमित्ताने समाजातील मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। त्याचप्रमाणे जयंतीनिमित्ताने धुळे शहरातील खंडेराव बाजार येथून संत भीमाभाई यांच्या मूर्तीची उत्सव समितीतर्फे भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। या मिरवणुकीत भोई समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सदरील कार्यक्रमासाठी संत भीमाभाई उत्सव समितीचे अध्यक्ष विठोबा वाडिले, लक्ष्मण मोरे, प्रकाश मोरे, बिलेश खेडकर, भरत मोरे, मयूर मोरे, कांतेलाल मोरे, प्रकाश पोळ, स्वप्नील मोरे, विजय मोरे, संजय भांबरे, संतोष मोरे, चेतन मोरे, राज मोरे, जगन्नाथ खेडकर, नाथाभाऊ चव्हाण, बिपिन मोरे आदी पदाधिकाऱ्यांनी आजच्या या शोभायात्रासाठी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। संत भीमाभाई यांची जयंती संपूर्ण भारत देशात साजरी केली जाते, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील साजरी केली जाते व आज आमच्या धुळ्यामध्ये मोठ्या उत्साहात संत भीमाभाई यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे। सर्व भोई समाज एकत्रित आलेला आहे। धुळे शहरात एक मोठा कार्यक्रम आहे व संत भीमाभाई यांचा जन्म रायराखोल या ठिकाणी ओरिसामध्ये झालेला आहे व त्यांचं समाधी मंदिर खालियापल्ली सोनपूर जवळ आहे। या ठिकाणी त्यांचं समाधी मंदिर आहे व संतांची शिकवण आहे, चाहे मुझे नरक मिले लेकिन जगत का कल्याण हो, असं त्यांचं उद्गार वक्तव्य जे आहे ते राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी देखील त्यांचं नाव घेतलं होतं भाषणामध्ये की संतांचे असे विचार आहेत, चाहे मुझे नरक मिले लेकिन जगत का कल्याण हो, हा संदेश पूर्ण भारतामध्ये त्यांनी रुजवला व त्यांचे अनेक आमचे अनुयायी जे आमच्यासारखे भोई समाजाचे मानणारे म्हणून आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये त्यांची जयंती साजरी होत आहे व या जयंतीमध्ये धुळे शहरातला संपूर्ण भोई समाज एकवटला आहे। माता भगिनी सर्व कार्यकर्ते एकजुटीने संत भीमाभाई यांच्या जयंतीमध्ये सामील झालेले आहेत। तरी देखील आम्ही आमच्या पारंपरिक भोई समाजाचा व्यवसाय मासेमारी असो, डांगरवाडी असो, पालखी उचलण्याचा असो, ते सर्व रॅलीच्या माध्यमातून ते प्रदर्शित बॅनर्सवर प्रदर्शित करून ते रॅलीमध्ये सामील देखील केलेलं आहे। तरी या रॅलीचे आयोजन आग्रा रोड खंडेराव मंदिर प्रभाग टॉकी या ठिकाणातून रॅलीला सुरुवात झालेली आहे व आग्रा रोडच्या मार्गाने देवपूर भागातील आदिशक्ती एकूरा मातेच्या मंदिराजवळ समारोप होणार आहे व त्याच ठिकाणी सर्वांची जेवणाची व्यवस्था देखील केलेली आहे। धुळे शहरातील 2 वाईन शॉपवर अल्पवयीन मुले मद्य विक्री करताना आढळून आले। पोलिसांच्या या कारवाईत ही बाब समोर आलेली असून या प्रकरणी महाराष्ट्र व क्वालिटी वाईन शॉपचे मालक, मॅनेजरसह सेल्समनवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वरिष्ठांच्या आदेशाने काल सायंकाळी ही कारवाई करण्यात आली। दारू मद्य विक्रेते हे बेकायदेशीरपणे कुठलेही खातरजमा न करता 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मद्य विक्री करताना आढळून येईल अशा मद्य विक्री दुकानांचे चालक व मालकांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिलेले होते। त्यानुसार काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती यावेळी पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली। जिल्ह्यामध्ये आपण काल जे मद्य विक्रेते आहेत, जे दारूचे दुकानं आहेत, त्या अशी बातमी मिळाली होती की अल्पवयीन मुलांना देखील धुळे जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर दारू विक्री केली जाते। त्या अनुषंगाने आम्ही एक खास मोहीम ASP ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या टीममार्फत आखली असता आम्हाला 2 ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र वाईन शॉप आझादनगर आणि क्वालिटी वाईन शॉप देवपूर या ठिकाणी आम्हाला हे जे विक्रेते आहेत हे अल्पवयीन मुलांना लिकर विक्री करत होते असं आम्हाला तिथे आढळलं आणि त्या अनुषंगाने आम्ही ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट 77 आणि 78 या अनुषंगाने संबंधित वाईन शॉप त्यांचे मालक आणि ते जे काही मॅनेजर होते त्यांच्यावर आपण कारवाई करत आहोत। त्याच्यामुळे या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करण्यात येत आहे की अतिशय कायदा कडक आहे, कुठल्याही अल्पवयीन मुलाला आपल्याकडून दारूची विक्री होऊ नये अथवा त्याला मद्यप्राशन करण्यास आपण प्रवृत्त करणे, अशी विनंती आणि सूचना सर्वांना देण्यात येत आहे।
ओबीसीबाबत निकाल देणाऱ्या कलकत्ता उच्च न्यायालयाचे आवाहन केल्याबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धुळ्यात भाजपा ओबीसी मोर्चातर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच धुळे शहरातील महानगरपालिकेसमोर ममता बॅनर्जी यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. तसेच त्यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेधही करण्यात आला. भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष दिनेश बागुल, प्रदेश उपाध्यक्ष हिरामन गवडी, सो मायादेवी परदेशी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान या आंदोलनात भाजपा ओबीसी मोर्चा महिला अध्यक्षा पुष्पा बोरसे, भगवान गवडी, सुरेश अहिराव, स्वप्नील महाले, विक्कीबाबा परदेशी, मयूर शार्दूल, पप्पू गवडी, रमेश करणकाळ, ॲडव्होकेट किशोर जाधव, मनोज चौधरी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने आजच्या या आंदोलनात सहभागी झाले होते. नाही असं असताना सुद्धा पश्चिम बंगालमध्ये 2010 पर्यंत 30 वर्ष राज्य केलेल्या डाव्या आघाडीच्या सरकारने त्यावेळेस मुस्लिमांना धर्माच्या नावावर आरक्षण 17% दिलं होतं. या विरोधामध्ये पुन्हा 2010 नंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे ममता बॅनर्जी यांचं सरकार आलं. त्यांनी त्याच्यामध्ये 12% 10 ते 12% वाढ करून मुस्लिम समाजाला ओबीसींचं आरक्षण देऊन ओबीसींवर आणि घटनेवर केलेल्या एका मोठ्या आघात आहे. आणि म्हणून देशाचे ओबीसी आयोगाचे चेअरमन माननीय श्री हंसराज अहिर साहेब यांनी न्यायालयामध्ये पुन्हा या गोष्टीचा उहापोह करून न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली. आणि न्यायालय कोलकाता न्यायालय हायकोर्टाने 21 तारखेला निकाल दिलेला आहे की घटनेप्रमाणे धर्माच्या नावावर आरक्षण देता येत नाही. म्हणून 2010 पासून ज्यांना ओबीसीचे सर्टिफिकेट मिळालेले आहेत त्या मुस्लिमांचे सर्व सर्टिफिकेट रद्द करण्यात आलेले असून या गोष्टीचा तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की आम्ही न्यायालयाचा कुठलाही निकाल आम्ही मान्य करणार नाही. मुस्लिमांना आम्ही आरक्षण देऊ म्हणजे घटनेचा अपमान हे करत आहेत. त्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा ओबीसी आघाडीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला आज या ठिकाणी जोडे मारो आंदोलन करून आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. ओबीसींचा हक्क हिणवणाऱ्या या ममता बॅनर्जींचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. धुळे महानगरपालिकेतील कर्तव्यदक्ष अधिकारी उन्हाळ्यात सुट्टीवर गेलेले आहेत. मात्र धुळेकरांना महापालिकेने वाऱ्यावर सोडलेले असून धुळ्यातील जवळपास सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. अनेक ठिकाणी 8-10 दिवसानंतरही नळांना पाणी येत नाही. रणरणत्या उन्हात धुळ्यातील नागरिकांना पाण्यासाठी सर्वत्र भटकंती करावी लागत आहे. धुळे शहराचा पाणीपुरवठा कधी सुरळीत करणार असा सवाल शिवसेनेने केलेला असून त्या संदर्भात आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, कैलास मराठे, आनंद जावडेकर, अजय चौधरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. धुळे शहराला सध्या जवळपास 10 ते 12 दिवसानंतर संपूर्ण धुळे शहरातल्या विविध भागांमध्ये महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो आहे. धुळे शहराला पाणीपुरवठा करण्याकरता अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना असेल, तापी पाणीपुरवठा योजना हे 2 मोठ्या हत्ती महानगरपालिकेच्या वतीने पोचले जात आहेत. प्रचंड मुबलक पाणीसाठा तापी पाणीपुरवठा योजनेमध्ये असताना देखील आज अर्ध्याहून अधिक धुळे शहर हे पाण्यावाचून ताणलेलं आहे. धुळे शहरातले जे प्रमुख 22 ते 25 भाग आहेत त्या प्रत्येक भागाचा आम्ही ज्यावेळेला माहिती घेतली आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली त्यावेळेला प्रत्येक भागामध्ये मग आपण देवपूरपासून सुरुवात केली तर देवपूर नगाववाडी असेल, दत्त मंदिरचा परिसर असेल किंवा देवपूर मध्य भाग असेल या ठिकाणी 5 ते 6 दिवसानंतर पाणीपुरवठा होतो आहे. देवपूर नाकाने रोड असेल, वाडीबोको रोड असेल या ठिकाणी 8 दिवसानंतर पाणीपुरवठा होतो आहे. धुळे शहराचा जो मध्यवर्ती भाग आहे, पेठ भाग असेल तिथं 8 ते 10 दिवसानंतर, फक्त धुळ्यामध्ये 5 दिवसानंतर त्या ठिकाणी पाणीपुरवठा होतो आहे. आझादनगर, चाळीसगाव रोड, मालेगाव रोड, अग्रवाल नगर या भागामध्ये 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा होतो आहे. मोगलाई, मोहाडी, दंडेवाले बाबानगर, मोहाडी, खालचे गाव या ठिकाणी 14 दिवसानंतर पाणीपुरवठा होतो आहे. मोगलाई, साखरी रोड, विद्यावर्धिनी परिसर या ठिकाणी 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा होतो आहे. 30 गत मिल परिसराच्या कामगार वसाहतीची तिथं देखील 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा होतो आहे.
अग्रवाल नगर हौतब्रू वस्तीचा भाग त्या ठिकाणी देखील 10 दिवसांचा पाणी पुरवठा होतोय. धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी लिकेजेस मुख्य जलवाहिन्यांना त्या ठिकाणी लागलेले आहे. अनेक ठिकाणी वॉल नादुरुस्त होऊन पडलेले आहेत. ते वॉल बऱ्याच ठिकाणी गाळामध्ये रुतलेले आहेत. एकंदरीत पाणी पुरवठा विभागाचं अक्षम्य असं दुर्लक्ष या पाणी पुरवठ्याकडे सुरू असून आज आम्ही ज्यावेळेला आयुक्त मॅडमांना या ठिकाणी निवेदन द्यायला आलो त्यावेळेला महापालिकेचे मुख्य आयुक्त असतील किंवा उपायुक्त दोघंही उपायुक्त असतील ते आज रजेवरती आहेत. पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी ते देखील आज रजेवरती आहेत. काल बुद्ध पौर्णिमेची सुट्टी आल्यामुळे आणि उद्या शनिवार असल्यामुळे आज अर्धी अधिक महानगरपालिका या ठिकाणी महापालिकेचे जे मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत ते या ठिकाणी रजेवरती आहेत. हा अत्यंत भोंगळ असा कारभार धुळे महानगरपालिकेमध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये सुरू आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये वास्तविक पाहता या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं असताना सुद्धा आज या अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. ही खेदाची बाब आहे आणि धुळेकर जनतेचे हाल या ठिकाणी पाण्यावाचून होत आहेत. या बाबतीमध्ये आमचं निवेदन होतं येणाऱ्या दिवसामध्ये जर हा पाणी पुरवठा जर सुरळीत नाही झाला, आचारसंहिता जरी असली तरी देखील शिवसेना आयुक्त कार्यालयासमोर ठाण मांडून बसेल असा इशारा या ठिकाणी आम्ही देतो. शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे ख्रिश्चन धर्मगुरू फादर विल्सन रॉड्रिग्स यांच्या आईच्या स्मृती दिनानिमित्ताने धुळे शहरातील सेंट अँथनी स्कूलचे प्राचार्य व ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू फादर विल्सन रॉड्रिग्स यांच्या मातोश्रीच्या स्मृती दिनानिमित्ताने त्यांच्यातर्फे धुळे शहरातील वाडसरूंना पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून धुळ्यातील तापमानाने 40शी पार केलेली आहे. दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले असले तरी कामानिमित्ताने इकड म्हणून घराबाहेर पडावे लागते. अशावेळी अंगाची लाईलई होत असताना घशालाही कोरड पडते. त्यामुळेच फादर विल्सन यांनी बाटलीबंद पाणी देऊन ताण भागविण्याचे ठरविले. त्यानुसार आईच्या पुण्यस्मरणार्थ धुळ्यातील जेल रोड, बारापत्तर परिसर, बस स्थानक परिसर तसेच पांजराकाठी जाऊन घशाला कोरड पडलेल्या जनतेला थंड पाण्याचे त्यांनी वाटप केले. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.